नोव्हेंबरचा दुसरा आठवडा आणि आत्ता कुठे आपण थंडीच्या बातम्या बघणार आहोत। पुण्यात थंडीनं जोरदार एंट्री केली। पुण्याच्या हवेली परिसरात सर्वात कमी 13.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। गेल्या 3 दिवसापूर्वी 21 ते 23 अंशावरील तापमान शनिवारी 13.5 अंशांवर आले। त्यामुळे पुणेकर थंडीनं कुडकुडले। विशेष म्हणजे महाबळेश्वरपेक्षाही पुण्यात जास्त थंडी। महाबळेश्वरमध्ये पारा 19.6 अंशांवर आहे। दरम्यान पुढील 5 दिवस किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आहे। तर राज्यामध्ये थंडीचा कडाका आता कुठे वाढायला लागलाय। अनेक ठिकाणी किमान तापमान 12 अंशांच्या खाली आले। धुळे आणि जेऊरमध्ये थंडीची लाट आली आहे। धुळ्यात सर्वात कमी 8.6 अंश सेल्सिअस तर जेऊर 10 अंश तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत। राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह गारठा कायम राहण्याची शक्यता आहे। कुठे किती पारा घसरलाय बघूया आपण। धुळ्यात 8.6 अंश सेल्सिअस, जेऊरमध्ये 10 अंश सेल्सिअस। राज्यात थंडीचा कडाका वाढलाय। धुळ्यामध्ये 8.6 अंश सेल्सिअस, जेऊरमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलंय। जळगाव 10.5, परभणी 10.6 अंश सेल्सिअस, निफाडमध्ये 11 अंश तापमान नोंदवलंय। गोंदियामध्ये 11.2 आणि धाराशिवमध्ये 11.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलंय। तर भंडाऱ्यात 12 आणि नाशिकमध्ये 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली।